मस्त जमतं. आता आपण पोहोचलो दिवे घाटामध्ये. मोठ्या प्रमाणात वारकरी भक्तगण आता दिवे घाट करताना दिसून येतात. माऊली रामकृष्ण हरी कुठं आलाय? मी शिवाजी महाराज देशमुख. आम्ही नांदेडवरनं आले. नांदेडवरनं आलाय. किती वर्ष झालं वारी करताय? मी गेल्या 9 वर्षापासून वारी करतो. 9 वर्षापासून वारी करताय. माझे गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली माझी दिंडी असते. 200-400 लोक आहेत. आणि यावर्षी ज्ञानोबारायानं असं काही केलं की प्रस्थानाच्या 2 दिवस अगोदर एवढा मुसळधार पाऊस होता की सर्वसामान्य लोकांना नवे वारकऱ्यांना सुद्धा घराच्या बाहेर निघण्यासाठी येता येत नव्हतं. एवढा पाऊस होता. पण ज्ञानोबारायांना आमच्या लेकरांची काळजी आहे. आम्ही ज्ञानोबारायाची लेकरं. आमची माय ज्ञानोबाराय आहे. आमचा बाप ज्ञानोबाराय आहे. त्या ज्ञानोबारायांनीच अगदी प्रस्थानाच्या 2 तास अगोदर पावसाला असं काही थांबवलं आणि ज्ञानोबारायाला इंद्रायणी जेवढी भरून गेली होती, जिकडे पाहाल तिकडे बातम्यावर न्यूजवर आळंदीमध्ये मुसळधार पाणी आहे, आळंदीमध्ये येण्यासाठी चान्सेस नाही, ते 4ही पुलावरून पाणी गेले, एवढ्या काही बातम्या होत्या. आणि होतच ते साक्षात आळंदीमध्ये फुल पाणी होतं. पण ज्यावेळेस ज्ञानोबारायाचं प्रस्थान झालं त्यावेळेस इंद्रायणी मातेने सुद्धा माझ्या ज्ञानोबारायाला रस्ता दिला. जसा श्री भगवान श्रीकृष्णाला गोकुळात जाण्यासाठी गंगे मातेने रस्ता दिला होता, तसा माझ्या ज्ञानोबारायाला इंद्रायणी मातेने रस्ता दिला. आणि आज आम्ही आळंदीपासून निघलोय. कालचा मुक्काम आमचा पुण्यामध्ये होता आणि आज आम्ही सासवडच्या दिशेने चाललोय. एकही पावसाचा थेंब नाहीये. का तर आमची काळजी माझ्या ज्ञानोबारायाला आहे. आमचे बाप आमची माय ज्ञानोबाराय आहे. जसं जसं वारी पुढे जाईल तसा तसा पाऊस मागे येईल, पण वारीवर पडणार नाही. आणि पाऊस पडणं शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. पाऊस पडणारच, शेतकरी सुखी समाधानी होणारच. का तर ज्ञानोबारायाला, पांडुरंगाला शेतकऱ्यांची, वारकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची काळजी माझ्या ज्ञानोबारायाला आहे. एवढंच बोलतो माऊली. किती वर्ष झालं माऊली वारी करताय? मी गेल्या 9 वर्षापासून वारीला असतो. काय आता दिवे घाटाचा अनुभव कसा वाटतो? पाय दुखतात का वगैरे काय सांगाल? देवी घाटाचा अनुभव म्हणजे देवी घाटामध्ये आल्याच्या नंतर भाग गेला सीन गेला, अवघा झाला से आनंद. असं वाटतं की भागही गेला सीनही गेला. असं वाटत नाही की देवी घाट लागलाय आम्हाला त्रास, काहीच त्रास नाहीये. का आमच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आमचा सांभाळ करणारा जगाचा मालक उभा आहे तिथं. आमची वाट पाहिलाय. आम्हाला काही वाटत नाही. दिवे आनंद आहे आमचा. आम्हाला 17-18 दिवस ही वारी करून घरी गेल्यानंतर कसं वाटतं की पोरकं झाल्यासारखं वाटतं का? काय सांगाल थोडक्यात तुमच्या 17-18 दिवसानंतर घरी असं वाटतं की आम्ही माहेरून सासरी चाललोय किंवा सासरून माहेरा चाललोय असं वाटतंय. असं आम्हाला करमत नाही. 1 महिना आमच्या कानावर फक्त टाळांचा, मृदंगाचा, विण्याचा आणि हरिपाठ भजन कीर्तनाचा 1 महिन्यात आवाज आमच्या कानातून जात नाही. घरी जरी गेलो तरी आम्हाला वाटतं की आम्ही वारीत आहोत, एवढं आम्हाला भासतं. कानात तुमच्या कंटिन्यू हा आवाज राहतो. माऊलींनी सांगितलं की 9 वर्ष झालं वारी करतात. तुम्ही काय सांगाल की गेली कित्येक वर्ष तुम्ही वारी करताय? रामकृष्ण हरी माऊली. आम्ही 3 वर्ष झाली वारी करतो यांच्या दिंडीमध्ये. काय वाटतं या दिवे घाटातला अनुभव काय सांगाल? दिवे घाटात काहीच वाटत नाही माऊली. आम्ही रामकृष्ण हरी नामाचा जप करतो. माऊली म्हणत पुढे चालतो. हो माऊली. माऊली तुम्ही काय सांगाल? त्यांनी सांगितलं की गेली 9 वर्षाला वारी करतात आणि त्यांनी एक सुखद अनुभवही सांगितला वारीचा की कशा पद्धतीने पाऊस पडला ह्या वर्षी जास्त आणि कशा पद्धतीने माऊलीची कृपा झाली. तुम्ही काय सांगाल?
आम्ही जसं दिवे घाटामध्ये चलत जातो, जसं जसं दिवे घाटाचा चढ चलत जातो तसे आम्हाला ऊर्जा जास्त मिळते. आणि शिवाजी महाराजाचं जसं 9 वर्ष झाले दिंडीमध्ये आम्ही सतत पायवारीत विठ्ठलाचं नाव घेऊन आम्ही दिवे घाट चढत निघतो. माऊली रामकृष्ण हरी. वय किती आता? वय किती? 62. 65. कसं वाटतंय दिवे घाट चढताना? जोश येते. जोश येतंय? पाय दुखतात का? नाही नाही दुखत नाही. हा? नाही बिलकुल नाही. बिलकुल तर अजिबात त्रास होत नाही. एकदम माझं वर्ष 66 वर्ष आहे. काय वाटत नाही? बिलकुलही थकवा आलेला नाही. किती वारी तुमची? माझी पहिली वारी आहे. पहिली वारी. माऊलीनं आम्हाला खूप खूप वारी. काय सांगाल? पहिली वारी आहे. हा. पहिली वारी आहे. नंबर 1 माऊलीचा आशीर्वाद आहे. माऊली तुम्ही कुठलं गाव तुमचं? आमचं नांदेड डिस्ट्रिक्ट गिलोली आहे. हा, हा. मला रात्री टेन्शन येऊ लागले होते कसं चालू काय करू म्हणून. हा. आता हे गाड चालवलं ना मला एकदम माऊलीचं म्हणजे माझा आशीर्वाद आहे. रात्री तुम्हाला काळजी होती की घाटावर चढता येतंय कसं का? चला मी पहिल्यांदा आलो इथं. पहिल्यांदा आलाय. हो नांदेड डिस्ट्रिक्ट पासून. नांदेड, मला हा. रात्री वाटलेले होते घरी वापस जाऊ काय. असं वाटलं माऊली नाही तसं होऊन देणार. नाही माऊली नाही म्हणले आमचे माऊली किती बी असू द्या. म्हणले की नाही मी हाव ना सोबत तुला काहीच होऊ देणार नाही. साहेब आहेत की म्हणजे विठ्ठलच तुमच्या संग आहे. बरं माऊली ऐका. त्यांनी सांगितलं की रात्रीपर्यंत माझी मानसिकता नव्हती घाट चढायची, पण विठ्ठल संघ असल्यानंतर काय काळजी आहे? तुम्ही काय सांगाल? नाही आम्हाला बिलकुलच जे घाट चढता वेळेस काही तकलीफ झाली नाही. हा. अजून ऊर्जा मतलब उत्पन्न होऊ लागली. आम्ही विठ्ठल भगवानच्या कृपेने आरामश्री पंढरपूरची यात्रा पायी यात्रा करू शकता. किती वारी आता तुमची? माझी पहिली वारी आहे. नांदेड वरनं आलाय. पाऊस पाणी कसं आहे नांदेडला? नांदेडला पाऊस नाही, पाऊस कमी आहे. दिंडी कुठली तुमची? आमची लवगावची दिंडी आहे. लवगाव. हो लवगाव तालुक्याची दिंडी आहे. त्यांच्या सोबत आले. आमचं पहिलं मी CRP मध्ये इन्स्पेक्टर रिटायरमेंट आलं. अरे वा. म्हणजे तुम्ही सरकारी सेवेत होता केंद्राच्या आणि तिथनं रिटायर झाला. रिटायर 40 वर्ष नोकरी करून हे माझी पहिली वारी. रिटायर किती वर्षाला रिटायर झालाय? 2 वर्ष झालं. 2 वर्ष म्हणजे पहिली वारी. आयला तुम्ही सुरुवातच केली की माऊलीने. यांनी सुरुवात केली. ह्यांना वाटत होतं की चढता येणार नाही, पण ह्यांनी विठ्ठलानं त्यांच्या आणलं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही युवक आहे, घाट कसा चढला? चांगल्या पद्धतीने चालला आहे. काही त्रास नाही. असं म्हणजे तुम्ही हे त्यांच्या दिंडीत आहे? नांदेडचे एकाच जागा बिलोलीचेच आता मी नांदेड डिस्ट्रिक्ट. माऊली काय वय काय तुमचं? मला इष्टी मोफत आहे. इष्टी मोफत तेवढंच सांगा तुम्ही, दुसरं काय नका सांगू. इष्टी मोफत केली सरकारने, चांगलं केलं. आनंदात चाललोय आता माऊलीच्या गुडघं दुखतात का? गुडघं दुखते पण गोळी सुद्धा खाल्ली नाही. आज गाठाला लागल्यापासून घाटात चालू झाल्या पण आनंद झालाय. हा. गोळी सुद्धा खाल्ली नाही. आनंदात चाललोय. माऊलीच्या कृपेने आनंद आहे. इष्टीचा मोफत आहे. मला 15-16 वर्ष चालू आहे माझी वारी. वय किती? आता इष्टी मोफत पहिल्या मुशेरान पुनवीला होती. आता तारका माहिती तारखा माहित नाही. माळशिरस मधले म्हणजे धैर्यशील मोहिते पाटला. मोहिते पाटील काय कुठलं गाव तिथलं तुमचं? कनेरगाव. कनेरगाव. थोडक्यात काय सांगाल की हे घाट चढत असताना त्या मावशींनी सांगितलं की कालपर्यंत त्यांची मानसिकता होती की घाट चढीन का नाही मी, पण आज त्यांची मानसिकता झाली. त्यांच्या विठ्ठलानं त्यांना इथपर्यंत आणलं. काय सांगाल तुम्ही थोडक्यात? आम्ही सुद्धा विठ्ठलनच आम्हाला आणलंय. आम्हाला सुद्धा तांबड फुटताना उठतो घाट चढतोय का नाही म्हणून. पण विठ्ठलला विनंती केली की मला बिगर गोळीचा घाट चालला पाहिजे, तर आलो घाट किती चढून. वर्षाला वारी करताय? 15-16 वर्ष झालं होता. 16 वर्ष वारी करताय. काय सांगाल तुम्ही? माझं मन नव्हतं यायचं. माझ्या मावशीनं माझ्या काकानं आणलेत मला. कुठलं गाव तुमचं? बेलोलीच आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. हो. मग आता माझं टाच दुखतेत म्हणून खूप त्रास होत होतो. पण इथं आले तसं माऊली काय बी करू दे मी चलतेच म्हणून चालू लागले. पण त्यांच्या पुढेच आहे, अजून मागं नाही. मला कोणी नाहीत, मी एकटीच राहते. लेकूर नाही, नवरा नाही, काहीच नाही. एक रूम एक बाई. अरे बापरे, अवघड मोठी आहे, खंत आहे. खूप अवघड आहे. नाही अवघड नाही. माऊली आहे, माऊली आहे आहे सगळं. पाठीशी म्हणून. माऊली आहे सगळं. काय रडू बिडू नका, टेन्शन घेऊ नका. माऊली अशी विठ्ठल माऊली आहेत की संग ते तुमच्यावर? माऊली आहेत म्हणूनच मी असं जगू लागले. पण आता 13वं वर्ष आहे आमचं मिस्टर मारून, पण जगू लागले एकटी स्वतः. कोणाचा भाऊ आधार वगैरे नाही मला. तुमचा? हा? भाऊ वगैरे? भाऊ 3 भाऊ आहेत, 3 बहिणी हाव. फक्त तुमच्याकडे ते पण येत नाहीत, ते पण पित येत. असू दे. त्यांच्या आठवणच करत नाही मी. सासरवाडीच राहते चांगलं दोघांच्या. जगायचं मस्त पैकी. मोदी बी आपले एकटेच आहेत की काय करतात तेव्हा? काय पण टेन्शन अवघड वाटते ना. काय नाही. हाय माऊली, हे अशी माऊली आहेत की भरपूर जगात. पण अवघड वाटते, दुःख असून वाटते. द्या, असून द्या, रडू एवढं नका. काय दिसून आलेत पण आमचे आई वडील दिसून गेलेत म्हणून असं पण वाटते. काय असू द्या. माऊली आहेत, विठ्ठलाच्या वाटेवरती तुम्ही चांगलं चाललाय.
देव तुमचं चांगलंच करणार, काहीच काळजी करू नका तुम्ही, रडू नका. तुमचे काही हे भाऊ लय जगात मागायले की चलता फिरता मोरण येवा मुक्त हो आता. नाही. नाही आता तेवढंच इच्छा आहे म्हणजे दुसरं काही इच्छा नाही मला. चांगलं सगळं चाललंय. हे अशी माऊली आहेत ना जगात भरपूर, एवढं काय टेन्शन घ्यायचं आहेत ना. तुमचं भावच थोडं आहेत ना, आहेत आधार आहेत मला, त्यांच्यासाठी तर जगले आले मी. जगात जनतासाठीच बघून, तू जनताचं तोंड बघूनच जगायचं. समस्या चांगली करायची, मस्तपैकी राहायचं, जगासाठी जगायचं. चला काय माऊली. माननीय मुख्यमंत्री माजी नारायण राणे यांच्या गावात आलेलो आहे. कुठलं गाव? कणकवली सावंतवाडी. कणकवलीवरून आला नारायण राणे. तरेसून इलोय पण माका मी आता लिटर झालोय पहिलोच. हा पण माका आता अजिबात पहिलीच ही वारी हा माझी चालत. होय. त्याच्यामुळे माका काय हायदूक पायदूक कायच होत नाही. त्या विठ्ठलानच माका हल्ल्यान ह्या इथपर्यंत आळंदीतनं. आळंदीतनं प्रवास माझा चालू केलोय तो मी हा घाट सहज चढलोय. हा माझे पाय दुखले का तुमचं? माझं अजिबात पाय दुखाक नाही. नाही दुखत? नाही दुखाक. साहेबांना सांगून या की इकडे या म्हणू वारीला एकदा. नारायण त्या भगवंताला विनंती आहे माझी. माझं नाव तुळशीदास सकाराम नावेलकर, मूळ गाव सावंतवाडी नावेली. पण त्या विठ्ठलाला माझी विनंती अशी आहे, पण माझा आधार पण साहेबांना द्यावं. मी ठणठणीत आहे. आधार पण साहेबांनी का द्यावं, तर साहेबांनी एवढं कार्य केलेलं आहे जनतेसाठी मुख्यमंत्री असताना. नारायण राणे साहेबांनी. हा नारायण राणे साहेबांना ठणठणीत त्यांची तब्येत व्हावी आणि ह्या वारीमध्ये पुढच्या यावे ते, अशी मी इच्छा बाळगतो. आधारी आहेत का नारायण राणे साहेब? साहेब आजारी आहेत, त्यामुळे थोडे त्यांची जरा तब्येत थोडी हे आहे. त्याच्यामुळे कमी मुलं चांगली आहेत त्यांची. निलेश राणे, नितेश राणे चांगले. मुलं चांगले आहे, पण मुलांचं पण कार्य चांगलं आहे त्यांच्या. आणि आज तुम्ही प्युअर कोकणात आलाय? हो, मी या तडेसून इलोय. मी मूळ सावंतवाडी माझं गाव नावेली म्हणून. सावंतवाडी तिकडे पण वेगवेगळे सण असतात सगळे. होय, आमच्याकडे बरेच सण असतात. तसं मी रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये शिपाई म्हणून होतो पहिलो. मग आत्ताच रिटायर झालोय. माझी वारी चालू असतात, पण पायी वारी ह्या वर्षी करावी अशी माझी इच्छा झाली. आणि त्या कृपेने, त्या भगवंताच्या कृपेने मी सहज आलो. म्हणजे मला असं वाटलं पण नाही की बाबा मी कमीत कमी 25 वर्ष टू व्हीलर चालवली, पण मी कधी खाली उतरलो नाही. पण मला असं वाटलं की मी टू व्हीलर चालवत असताना मला वारी कशी चढला तुम्ही? घाट चढलो कुठल्या दिंडीत? सहज. मी आपला 13 नंबर. 13 नंबर मध्ये. पाय दुखतात का तुमचं? नाही नाही, अजिबात नाही. कोकणाची माणसं तुम्ही, खाल्ले पिल्लेली माणसं, काय पाय दुखतात. माऊली नमस्कार. कुठलं गाव तुमचं? माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मी हरिभक्ती परायण महिला कीर्तनकार सौभाग्यश्रीताई भाग्यवंत आळंदी देवाची या ठिकाणी माऊलींबरोबर या ठिकाणी प्रथमताच पायवारी करते. मला असं वाटतं पायवारी करत असताना एक वारकरी म्हणून पायवारी करावी, की कोणतंही पद नसावं, सोबत अभिमान नसावा, अहंकार हे सगळं धुळीस मिळावं. कारण इतकी वारी करून सुद्धा जर माणसातील माणूस पण हरवत असेल तर ही वारी नव्हे. आणि खऱ्या अर्थाने ह्या पंढरीच्या वाटेवरती ह्या दिव्य घाटामध्ये हा भक्तिमय सोहळा आपण पाहत आहात. एवढं दिव्य असं भव्य दिव्य वातावरण आहे. नामगजरामध्ये सर्व वारकरी पांडुरंग परमात्म्याची भेट व्हावी ही आस धरून मनामध्ये चाललेली आहेत. पहिली वारी तुमची? हा, मी पायवारी पहिल्यांदाच करते. पहिल्यांदा काय त्रास झाला का घाटात तुम्हाला? नाही, काही सुद्धा नाही. खूप आनंद आहे. मला असं वाटलं मी चालेल का नाही. महाराज आमचे म्हणजे मायपती आहेत, संगीत विशारद भागवत महाराज भाग्यवंत, खूप छान गायन करतात ते सुद्धा. परंतु महाराज पायवारी करता एकदा होऊन जाऊ दे, एखादा अभंग होऊन जाऊ द्या माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमची किती वारी? माझी तशी मी लहानपणापासून वारीत आहे. आई वडिलांबरोबर आहे. जसं आळंदीत आहे तसं 2011 सालीपासून माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालण्याचा म्हणजे मी प्रयत्न करतो. जसं जमल तसं येतो. खूप आशीर्वाद आहे. खरं तर माझी कन्या सुद्धा कैवल्य भाग्यवंत जे खूप गोड गायन करते ती सुद्धा, परंतु तिला सोडून आज आम्ही आलेलो आहोत. पण नक्कीच पांडुरंग परमात्म्याने अशीच आमच्या दोघांकडून पायवारी करून घ्यावी. अध्यात्माची सेवा तुम्हाला आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत, टाळी वाजवावी गुडिया उभा राहावी, हा सुंदर असा अभंग या ठिकाणी महाराज सादर करते असं मला वाटतं. अशी पती मिळणं बी मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही विठ्ठलाच्या वारीत करताय, अशी मिळणारच माणसं. काय सांगाल तुम्ही थोडक्यात एखादा छोटासा अभंग म्हणून दाखवाल? टाळी वाजवावी गुढी उभा राहावी अभंग म्हणून दाखवा. टाळी वाजवावी गुढी उभा राहावी, टाळी वाजवावी
गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची पंढरीची वाट ही चालावी पंढरीची पताकाचे भार मिळाले अपार पताकाचे भार मिळाले अपार गरजे भीमा तीर जे जयकारी 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 जे जयकारी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची पंढरीची वाट ही चालावी पंढरीची. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. एकदम बेस्ट, एकदम बेस्ट. या माऊलीच्या वाटेवर आम्हाला एकदम बेस्ट वाटलं. तुमची जोडी बी चांगली आहे आणि तुम्ही तुमचं मूल ठेवून आला, एवढं मोठं त्याग करून आलाय तुम्ही. मोठं काम आहे. आळंदी ते येरवडा पायी चालली ती. किती वर्षाची आहे? 5 वर्षाची आहे, पण ती चालली आमच्या बरोबर. हा आनंद खूप, म्हणजे आम्हाला त्याच्यातच माऊली तिला दिसली. बाळकडूच तुम्ही देता हे हो, आता काय संत सगळी गडो.